देवा, आपण कैलासातून कुणालाही न सांगता कधी जात नाही. आज असे निघालात म्हणून आपल्या समोर प्रकट झालो. मी आणि पार्वती एका अज्ञात स्थळी जात आहोत. परंतु प्रभो, मी असताना आपण असे पायी चालण्याचे कष्ट का घेत आहात? आमचे एकत्र जाण्याचे कारण कुणालाही सांगणे अपेक्षित नाही, म्हणून तुला सांगितले नाही. देवी, आपल्या जाण्याचे प्रयोजन मला कळले नाही तरी चालेल, परंतु आपल्या इच्छित स्थळी मी आपल्याला सोडून येतो. मला तुझी काळजी कळते, पण आता तू मागे फिरावंस असं मला वाटतं. देवा, आपण आमच्यापासून कुठेतरी दूर निघाला आहात. आमच्याकडून काही चूक तर नाही झाली ना देवा? नंदी, पुन्हा आपल्या निवासस्थानी जा आणि आम्ही येईपर्यंत सर्वांची काळजी घे. जशी आज्ञा देवी. पार्वती, मी तुला जे रहस्य सांगणार आहे ते गुप्त राहील याची दक्षता घ्यावी लागेल. श्री गणेश, तू इथे कसा? तुम्ही मला सोडून कुठे चालला आहात? आम्ही एका अज्ञात स्थळी जात आहोत. पण किती काळासाठी? ते काही सांगता येणार नाही. मग मीही तुमच्या सोबत येणार. श्री गणेश, आम्ही अल्प काळासाठी जात आहोत. कार्य संपन्न झाले की आम्ही पुन्हा कैलासात येणारच आहोत. पण असे कोणते कार्य आहे? श्री गणेश, आज तू किती प्रश्न विचारतो आहेस? पण माते, तू नेहमी माझ्या प्रश्नांची उत्तर देतेस. बरं, सांगते. मी श्री महादेवांकडून एक रहस्य जाणून घ्यायला जात आहे. पण माते, तुला काही ठाऊक नाही असे कसे होईल? श्री गणेश, तुझे पिता कोण आहेत हे मी अनंत काळापासून समजून घेतेच आहे, पण तरी देखील त्यांचे संपूर्ण स्वरूप मला अजूनही कळलेले नाही. मी त्यांची शिष्या होऊन हे ज्ञान प्राप्त करणार आहे, आणि ते जोवर प्राप्त होत नाही तोवर मी कैलासात येणार नाही. मग तोपर्यंत मीही कैलासात जाणार नाही. आज तू इतका हट्ट का बरं करतो आहेस? पण तूही हट्ट करते आहेस. श्री गणेश, तू महागुरु पर्वत पाहिलास? हो पिताश्री. मग आम्ही येईपर्यंत तू त्या पर्वतावर थांब. आमचे कार्य पार पाडले की आपण एकत्र कैलासात जाऊ. जशी आपली आज्ञा पिताश्री. मी तुमची प्रतीक्षा करेन. स्वामी, तुम्ही थांबलात? आपण श्री गणेशाला
आणि नंदीला आपल्या बरोबर येऊ नका म्हणून सांगितले. पण अजून सुद्धा आपल्या बरोबर कोणीतरी आहे.